नागपूर पुणे प्रवास आता अवघ्या 12 तासात होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ झालाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर आणखी कमी होणार आहे। अमरावतीत क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील खेळाडू देखील मॅटवर कबड्डी, कुस्ती खेळले पाहिजेत यासाठी साहित्य वितरण केलं। तसंच पालकमंत्र्यांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी 94 लाखाचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले। वाशिमच्या रिसोड बेलखेडा येथून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात पालखी सोहळा काढण्यात आला। या पालखी सोहळ्याचे 18वे वर्ष असून 5 दिवसाचा पायी प्रवास करून हा पालखी सोहळा शेगावात पोहोचणार आहे। मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली होती। वरून तिघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती। पोलिसांनी चोरीस गेलेले 5 मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली। पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीनं आत्महत्या केली। स्नेहा विशाल झेंगडे असं मृत महिलेचं नाव आहे। आंबेगाव पठार परिसरात तिने राहत्या घरात गळफास घेतला। भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला। पुण्यात बस बंद पडल्या तर चालक आणि अभियंत्याचं अर्ध्या दिवसाचं वेतन कापलं जाणार आहे। पीएमपी व्यवस्थापनानं हा निर्णय घेतलाय। कर्मचारी संघटनांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय। ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यामुळे कामगार संघटनांचा विरोध आहे। खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी झालाय, त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे। सध्या धरणांमध्ये 88.47% इतका पाणीसाठा आहे। पुण्यात बनावट टी-शर्ट तसंच बूट, चप्पल, ट्रॅक पॅन्टवर पुमा कंपनीचा लोगो वापरून विकणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात आला। पुण्यातील आंबेगाव भागातील या दुकानातून 8,13,750 रुपयांचा बनावट माल जप्त केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती बस स्थानक परिसरासह शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। तसंच सुरू असणारी सर्व कामे ही दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना केल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।